हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा एक फॉर्म्युला ज्याच्यावर आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स आर मधून करंट कॅल्क्युलेट करता येईल विदाउट युजिंग किर्चॉफ्स लॉ. तर इथे आहे काय आपल्याला हा E1 सेल, हा E2 EMF असणारा सेल. These are connected in parallel and we have to calculate the current through the external resistance R. पहिला त्यासाठी काय करायला लागेल, we have to calculate E effective. E effective चा फॉर्म्युला असणार आहे E1 R2 plus E2 R1 divided by R1 plus R2. म्हणजे पहिला सेलचा EMF इनटू दुसऱ्या सेलचा रेजिस्टन्स प्लस दुसऱ्या सेलचा EMF इनटू पहिल्या सेलचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय R1 plus R2. आणि त्यानंतर R इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स. हे दोन्ही सेल एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून हे दोन्ही रेजिस्टन्स एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून R इफेक्टिव्ह इज इक्वल टू R1 into R2 upon R1 plus R2. आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स I इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरायचा आहे E इफेक्टिव्ह अपॉन R प्लस R इफेक्टिव्ह. E इफेक्टिव्ह या फॉर्म्युला मिळेल, R इफेक्टिव्ह इथून मिळेल आणि कॅपिटल R ची किंमत तुम्हाला दिली असेल. थँक्यू व्हेरी मच.